नमस्कार मित्रांनो, आपण आज ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन हे चॅप्टर पाहणार आहोत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीशी तुम्ही आधी नोंद आहातच. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक कशाला म्हणतो आपण? ऑर्गॅनिक आपण त्यालाच म्हणतो कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. असे कंपाऊंड्स की ज्यांना कार्बन असतात. कार्बन कंटेनिंग केमिस्ट्री, कार्बनशी रिलेटेड केमिस्ट्री जी असते त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. आणि ऑर्गॅनिक मधला एक पार्ट म्हणजे ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक जे काही कंपाऊंड्स असतात ते आपण आज शिकणार आहोत आणि त्यांची सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे नेमकं काय? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स की जे हुकेल्स रूल ओबे करत असतात. आता हुकेल्स रूल काय असतो? हुकेल्स रूलमध्ये पहिला रूल असा असतो, कंपाऊंड शुड बी प्लेनर. तो एका प्लेनमध्ये पाहिजे. प्लेनमध्ये नसेल तर तो ॲरोमॅटिक नसतो. तर दुसरा रूल असा असतो, पहिला रूल असा असतो त्याचा की कंपाऊंड सायक्लिक असला पाहिजे, सायकल असली पाहिजे, अशी त्याचं सायकल असली पाहिजे. दुसरा रूल असा असतो त्याचा की तो प्लेनरमध्ये पाहिजे, प्लेनर. आणि थर्ड रूल त्याचा असा असतो की कंपाऊंडने 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स त्यात असले पाहिजे. एवढे पाय इलेक्ट्रॉन असले पाहिजे. एन विथ इंटिजर. इट शुड बी 0, 1, 2 or 3, 4, 5. दॅट्स ऑल. या इज इंटिजर. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन त्याने ओबे करायला पाहिजे. जर हे रूल जर ओबे करत असेल, हुकेल्स रूल ओबे करत असेल तर त्याला आपण ॲरोमॅटिक असं म्हणतो. आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, त्यावरून आपल्याला समजेल ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲरोमॅटिक कंपाऊंड तुम्ही 12वीला शिकला, FYला शिकला, SYला FY पर्यंत शिकलात तुम्ही. FYला ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बद्दल एक चॅप्टर आहे. त्यात डिटेलमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं, कुणाला अँटी ॲरोमॅटिक म्हणायचं, कुणाला नॉन ॲरोमॅटिक म्हणायचं, हे FYला आहे व्यवस्थित. तर आपण ॲरोमॅटिक बद्दल जाणून घेऊया. तर मग मी एक कंपाऊंड काढतो. हा असा एक कंपाऊंड काढला, याला आपण म्हणतो बेंझिन. तर बेंझिन हा प्लेनर आहे का? हो. तर बेंझिन ही रिंग आहे का? हो. तर आपल्याला दिसते ती एक सायक्लिक रिंग आहे. दुसरा रूल त्याचा असा की तो प्लेनर आहे का? तर यामध्ये आपली बहुतेक वेळा जमलिंग होते. तर प्लेनर असायला पाहिजे म्हणजे काय, त्याचा अर्थ काय की त्याचे प्रत्येक कार्बन हे एकतर sp2 हायब्रिडाइज पाहिजे किंवा sp हायब्रिडाइज पाहिजे. sp हायब्रिडायझेशन हे ट्रिपल बॉन्डमध्ये असतं, sp2 हायब्रिडायझेशन हे डबल बॉन्डमध्ये असतं आणि sp3 हायब्रिडायझेशन हे असे 4 बॉन्ड असतात, म्हणजे सिंगल बॉन्ड असतो. त्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन आपल्याला दिसायला पाहायला मिळतं. आता पहा, इथं आपल्याला डबल बॉन्ड दिसतात प्रत्येक कार्बन. आता आपण हा कार्बन पाहिला, इथे एक हायड्रोजन आहे. हा कार्बन पाहिला तर हा sp2 हायब्रिडाइज, हा पण sp2. सगळे कार्बन जे ते sp2 हायब्रिडाइज आहे. रिंग होता sp2 हायब्रिडाइज म्हणजे हा प्लेनर आहे. दोन जे काही रूल होते, दोन रूल त्याने उभे केले. आणि थर्ड रूल आहे त्याचा की 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स त्यात पाहिजे. आता यात पाय इलेक्ट्रॉन किती आहेत ते आपण पाहू. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पाय इलेक्ट्रॉन्स यात आहेत. तर पहा, आपण 4n च्या जागेवर आपण 1 ठेवून पाहिला तर काय येतं ते पाहू आपण. तर पहा, जर हे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, 4 1 4 म्हणजे हा 4+2 = 6 पाय इलेक्ट्रॉन्स यात आहेत, म्हणजे हा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. आपण ॲरोमॅटिक बद्दल जाणून घेतलं. 3 रूल सांगितले तुम्हाला की तो सायक्लिक पाहिजे. पहिला रूल तो सायक्लिक आहे. दुसरा रूल त्याचा असा की तो प्लेनर पाहिजे. जर त्याचे कार्बन्स पाहिले आपण तर सगळे एका प्लेनमध्ये आहेत, जसे हायड्रोजन असतात. दुसरा रूल पण आहे झाला ओबे की तो प्लेनर आहे. आणि थर्ड रूल जर पाहिला आपण की पाय इलेक्ट्रॉन्स पण तो ओबे करत आहे. म्हणजे बेंझिन जो आपण पाहतोय तो ॲरोमॅटिक आहे. दुसरं पाहू आपण
या बेंझिनमध्ये किती कार्बन असतात आणि किती हायड्रोजन असतात. बघा आपण जनरली कार्बन असा लिहितो, आपल्याला दिसतो की कार्बन आहे, जशी चेन दिसली कार्बन. पण पहा कधी कधी आता तुम्ही जरी पुढे मास्टर्समध्ये पाहिलं, MSc मध्ये पाहिलं किंवा PhD मध्ये पाहिलं, पुढे बऱ्याच बुक्समध्ये पाहिलं, तर आता हा इथे इथेन आहे समजा CH3 आणि CH3, तर त्याला इथेन म्हणाल तुम्ही. अशी जर रेस दिसली तर याला पण तुम्हाला इथेन म्हणावं लागेल. हा पण इथेनच आहे, हा कार्बन आणि हा कार्बन, हायड्रोजन असतात. तर असा कंपाऊंड पाहिलं तुम्ही तर यात कार्बन असतात 1 2 3 4 5 म्हणजे तसंच बेंझिनमध्ये असतं. तुम्ही म्हणाल की बेंझिनमध्ये कार्बन दिसत नाही, तर तसं नसतं. हा बेंझिन आहे, इकडे आपल्याला बेंझिन दिसतंय. बेंझिनचे स्ट्रक्चर काढून प्रत्येक ठिकाणी कार्बन आहे. हा 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 5 आणि 6. प्रत्येक कार्बनला 4 बॉन्ड असतात, त्याची व्हॅलेन्सी 4 असते. तर 4 बॉन्ड आपल्याला द्यायचे आहेत. हा कार्बन पाहिला आपण तर याला किती बॉन्ड आहेत, 1 2 आणि हा 3 बॉन्ड. आता एक बॉन्ड कुठे गेला, तो एक बॉन्ड म्हणजे हायड्रोजन. तर हा कार्बन पाहिला आपण, त्या कार्बनला किती बॉन्ड आहेत, 1 2 आणि 3. हा एक कुठे गेला, तो म्हणजे हायड्रोजन. इथं पाहिलं आपण तसंच 1 2 3 हा चौथा बॉन्ड म्हणजे हायड्रोजन. इथं पाहिलं आपण 1 2 3 हा चौथा म्हणजे हायड्रोजन. इथं पण सेम, इथं पण सेम. आता पहा, आता हे स्ट्रक्चर काढतो मी. 1 2 3 4 5 कार्बन आहे. पेंटेन हा 1 2 3 4 5 कार्बन आहे. इथे एक कार्बन आहे, त्या कार्बनला 4 बॉन्ड असतात. हा एक बॉन्ड, एक हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन आहे आणि हा एक बॉन्ड. असे 4 बॉन्ड त्याचे कंप्लीट, कुठेही 4 बॉन्ड कंप्लीट असतातच. जर समजा 4 बॉन्ड कंप्लीट नसतील, 3च असेल, तर याच्यावर चार्ज असतो कोणता तरी, एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल. जर समजा तुम्हाला असा कुठेही स्टेबल कंपाऊंड दिसला, असा चार्ज नसेल, तर असं कन्सिडर करावं लागतं, असं समजून घ्यावं लागतं तिथं की इथं कार्बन आहे, त्याला बॉन्ड किती आहेत, 1 2, हा एक हायड्रोजन इकडेच आहे, जसे 4 बॉन्ड त्याला असतील. तर हा कार्बन आहे, तर या कार्बनला 2 बॉन्ड आहेत, इकडे हायड्रोजन असेल आणि इकडे हायड्रोजन असेल, असे 4 बॉन्ड कार्बनला असतील. नंतर हा इकडचा कार्बन म्हटला तुम्ही, इथला कार्बन 1 आणि 2, 2च बॉन्ड आहेत. जे रिमेनिंग 2 असतात ते काय असतात, हायड्रोजन. इथला कार्बन पाहिला आपण, हा कार्बन जर पाहिला, याला एकच बॉन्ड आहे, तर हे रिमेनिंग काय असतील, उरलेले सगळे हायड्रोजन. तसंच कार्बन केमिस्ट्रीच्या ऑर्गॅनिकच्या सगळ्या कंपाऊंड्सना असतं. तर बेंझिनमध्ये आपण हायड्रोजन दाखवत नाही, पण ते हायड्रोजन असतात. तर हा कंपाऊंड जर पाहिला, हा कंपाऊंड कम्प्लीट प्लेन आहे, एका प्लेनमध्ये. तर आता आपण म्हणजे पुढे ॲरोमॅटिक समजून घेतो, सबस्टिट्यूशन समजा. सबस्टिट्यूशन रिॲक्शन तुम्ही शिकले आहात, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, एसएन रिॲक्शन, SN1 रिॲक्शन, SN2 रिॲक्शन. जेव्हा एक रिॲक्शन घेतो मी, तर समजा असा कंपाऊंड आहे, इथे मी काहीतरी NaOH घेत आहे, तर ब्युटिल ब्रोमाइड म्हणा, वेगळे हायड्रोजन्स पण असू शकतात. समजा फक्त एक जनरल एक्झाम्पल म्हणून एक हे रिॲक्शन आपण घेतोय. याच्यात प्रोडक्ट जर पाहिला आपण, इकडे OH होतो. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट या दोघांमध्ये फरक जर पाहिला, तर काय झालंय, इकडे ब्रोमिन होता, ब्रोमिन रिप्लेस करून OH येते, ब्रोमिनला रिप्लेस करून OH येत आहे. तर याला आपण म्हणतो ब्रोमिनच्या जागेवर OH सबस्टिट्यूट झाला. एखादा मॉलिक्यूल, एखादा ॲटम रिप्लेस करून त्याच्या जागेवर दुसरा ॲटम किंवा दुसरा मॉलिक्यूल येत असेल, तर त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन. आता इथं रिप्लेसमेंट झाली, Brच्या जागेवर OH आला, म्हणजे इथं काय झालं, सबस्टिट्यूशन. द सबस्टिट्यूशन इथे जर पाहिलं आपण, हा न्यूक्लियोफाइड आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. तर इलेक्ट्रोफिलिक पण सबस्टिट्यूशन होतं. न्यूक्लियोफिलिक आणि इलेक्ट्रोफिलिक यामधला फरक एवढाच आहे की न्यूक्लियोफिलिक जर असेल तर त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असेल
किंवा लोन पेअर असेल. म्हणजे याचा अर्थ काय, न्यूक्लियोफिलिक कडे इलेक्ट्रॉन पेअर जास्त असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस जर असेल त्याला आपण न्यूक्लियोफिलिक म्हणतो. जर समजा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल, समजा NO2 याच्यावर प्लस चार्ज असतो, हा इलेक्ट्रोफिलिक झाला. किंवा आपण दुसरं पण पाहू शकतो, समजा Br असेल आणि इकडे पण ब्रोमिन असेल, आणि आता जर आपण लेविस ऍसिड टाकलं, लेविस ऍसिड कोणतं पण म्हणा, AlBr थ्राईस किंवा ApBr थ्राईस, यावर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि यावर डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो. आता डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह जर म्हटलं आपण, तर एक हा इलेक्ट्रोफिलिक असतो आणि दुसरा न्यूक्लियोफिलिक असतो. आता हे दोघं न्यूक्लियोफिलिक सांगितले तुम्हाला. आता हा इथं एक इलेक्ट्रोफिलिक आहे. आता अनहायड्रेट किंवा असा कंपाऊंड, असा कार्बन की त्याच्याकडे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. आता हा कार्बन आहे, इलेक्ट्रोफिलिक सांगतो तुम्हाला. इथं हा कार्बन आहे, या कार्बनला आपण ऑक्सिजन जॉईन केलाय, ऑक्सिजन हा बॉन्डेड आहे. ऑक्सिजन काय करतो, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतो. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो स्वतःकडे असे ओढते, तर ऑटोमॅटिक कार्बनकडे इलेक्ट्रॉन वाढत आहेत, कमी होत आहेत. ऑब्विसली कार्बनकडे इलेक्ट्रॉन कमी होत आहेत. म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतं त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोफिलिक. तर कार्बनकडे इलेक्ट्रॉन असतील तर त्याच्यावर इझिली दुसरा ग्रुप अटॅक करू शकेल, दुसरा बॉन्ड फॉर्म करू शकेल. आता हे झाले न्यूक्लियोफिलिक, हा झाला इलेक्ट्रोफिलिक. न्यूक्लियोफिलिक आपण असा डिनोट करतो आणि इलेक्ट्रोफिलिक आपण असा डिनोट करतो. हे डिनोट करायचं कारण एवढंच आहे, प्लस मायनस चार्ज, की इलेक्ट्रोफिलिक न्यूक्लियोफिलिक जो असतो तो इलेक्ट्रॉन रिच असतो, की त्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. आणि इलेक्ट्रोफिलिक जो असतो तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, की त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात. याला इलेक्ट्रॉनची गरज असते, पण याला इलेक्ट्रॉनची गरज नाही, उलट हा दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊ शकतो. तर हे इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लियोफिलिक बद्दल झालं आपलं. तर सबस्टिट्यूशन तुम्हाला कळलंच असेल. आता पहा अजून एक एक्झाम्पल घेतो सबस्टिट्यूशन बद्दल, तर त्यामध्ये बहुतेक समजेल. आता पहा हा बेन्झीन आहे, इकडे हायड्रोजन आहे, सगळे हायड्रोजन्स असतात. आपण हायड्रोजन दाखवत नाही, पण हायड्रोजन्स असतात तिथं. तर मी जर समजा इथं घ्यायचं मला Cl2 इन प्रेझेन्स ऑफ AlCl थ्राईस. AlCl थ्राईस हे लेविस ऍसिड आहे. तर लेविस ऍसिड काय करतात, आपण लेविस ऍसिड बद्दल मी आता जर सांगितलं तर मला वाटतं थोडं कन्फ्युज व्हाल, म्हणून लेविस ऍसिड बद्दल मी रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर सांगतो. तर या रिॲक्शन मध्ये काय होतं, प्रोडक्ट सांगतो तुम्हाला डायरेक्ट. तर या रिॲक्शन मध्ये आपल्याला असा एक प्रोडक्ट भेटतो, कुठेतरी Cl लागलं, आणि या जिथं आपण दाखवत नाहीये या ठिकाणी म्हणा, या ठिकाणी म्हणा, प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन आहे जिथं दाखवलेला नाही. आता इथं हायड्रोजन असेल का, आता आपण आधी बॉन्ड मोजू त्याचे. तर बॉन्ड मोजतो मी, 1 2 2 3 आणि 4 व्हॅलन्सी कंप्लीट झाले, म्हणून तिथे हायड्रोजन असण्याची गरज नाही, तिथे हायड्रोजन नसेल. इथं पाहू आपण 1 2 3, इथं हायड्रोजन असेल. हे प्रत्येक कार्बनवर हायड्रोजन आहे, हे हायड्रोजन कसे आले. आता पहा या कंपाऊंडमध्ये आणि या कंपाऊंडमध्ये दोघांमध्ये जर पाहिलं आपण, तर काय होतंय, एक हायड्रोजन त्याच्या जागेवर एक क्लोरीन आला, याला रिप्लेस करून क्लोरीन आला, हायड्रोजनला रिप्लेस करून क्लोरीन आला. यालाच आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन. क्लोरीन सबस्टिट्यूट झालं. अशा रिॲक्शन्सना आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आता AlCl3 सांगतो तुम्हाला. AlCl3 काय करतो, जो क्लोरीन असतो तो क्लोरीनला, या क्लोरीनला मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे इलेक्ट्रोफिलिक बनवण्याचं काम करतो, जास्त इलेक्ट्रोफिलिक बनवण्याचं काम करतो. लेविस ऍसिड काय करतो, विच ऍक्सेप्ट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, जे तुम्ही एक व्हायला शिकला आहात. ते लेविस ऍसिड इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो, म्हणजे यांच्याकडून इलेक्ट्रॉन पेअर घेतो. आता काय होतं, इलेक्ट्रॉन पेअर घेतल्यामुळे हा बॉन्ड कंप्लीट हा क्लोरीनवर शिफ्ट होतो.
हा बॉन्ड कम्प्लीट या क्लोरीनवर शिफ्ट होतो. म्हणजे काय होतं, हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन पण क्लोरीन सोबत घेऊन जातो. हा क्लोरीन याच्यासोबत घेऊन जातो. म्हणून काय होतं, या क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन कमी पडतो. म्हणून याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येण्याचे चान्सेस वाढतात. जर पॉझिटिव्ह चार्ज येण्याचे चान्सेस वाढत असेल किंवा पॉझिटिव्ह चार्ज आला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणतो किंवा इलेक्ट्रोफाईल म्हणतो. म्हणजे या क्लोरीनला इलेक्ट्रोफिलिक बनवण्याचं काम हे लेविस ॲसिड जास्त करतं. जे हॅलोजन असतात त्याला इलेक्ट्रोफिलिक बनवण्याचं काम लेविस ॲसिड करत असतात. ॲरोमॅटिक कळलं असेल आणि सबस्टिट्यूशन पण कळलंच असेल. आता मला वाटतं आपण चॅप्टरला सुरुवात करायला. आता आपण चॅप्टरला सुरू करू. ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन हे दोन प्रकारे होतात ॲरोमॅटिक रिॲक्शन्समध्ये. एक म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. एक बेंझिन आहे, त्यात जर आपण एखादा इलेक्ट्रोफाईल टाकला प्लस इलेक्ट्रोफाईल प्लस ई मीन्स इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसेस, एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे कमी. पण प्लस चार्ज त्याच्यावर देतो ज्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी असतो. दुसरा प्लस चार्ज आला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कमी. 3 प्लस चार्ज असेल तर 3 इलेक्ट्रॉन कमी. इनऑर्गॅनिकमध्ये 2-3 वाढत जातात. पण ऑर्गॅनिकचे स्पेसेस असेल त्यामध्ये फक्त कार्बनचे स्पेसेस असेल किंवा नायट्रोजन ऑक्सिजन वगैरे असेल तर यांच्यावर फक्त एकच प्लस चार्ज येऊ शकतो. नंतर आपण न्यूक्लियोफाईल जर पाहिला मायनस, एक मायनस असेल तर एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे, त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कम्प्लीट होऊन एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जास्त आहे. इकडे म्हटलं त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कम्प्लीट होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन त्याला गरज आहे, एक इलेक्ट्रॉन त्याला लागणार आहे. प्लस चार्ज दिसला म्हणजे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन डिफिशियंट, की त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही आहे. याला आपण म्हणू इलेक्ट्रॉन रिच, की याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला जेवढे इलेक्ट्रॉन लागत आहेत त्यापेक्षा त्याकडे एक इलेक्ट्रॉन जास्त म्हणून त्याला न्यूक्लियोफाईल. आता मग एखादा इलेक्ट्रोफाईल येतो मी आणि हा इलेक्ट्रोफाईल बेंझिन सोबत रिॲक्ट करतो. प्रत्येक जिथं कार्बन कोण आहेत असेल किंवा कोपरा येत असेल तिथं कार्बन असतो. आणि जिथं कार्बन असलं तिथं व्हॅलेन्सी जर कम्प्लीट नसली तर आपण तिथं काय म्हणतो हायड्रोजन असेल. तिथं 4 बॉन्ड नसतील तर तिथं हायड्रोजन असतोच. आता का इलेक्ट्रोफाईल आपण ॲड करतो त्याच्यात, इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन करतो त्याचे, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतो त्यात. तर तो इलेक्ट्रोफाईल असा येतो. असा कसा आला का, म्हणजे या ठिकाणी असा पॉझिटिव्ह चार्ज का आहे. आपण जर जनरल एक्झाम्पल घेतलं, प्रॉडक्ट डाय असा भेटेल आपल्याला. मी तुम्हाला इंटरमिडिएट सांगत होतो प्रॉडक्ट कसा भेटेल याचा. तर बघ हा कंपाऊंड मी इकडे लिहिला आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अशी होते. इथला हायड्रोजन रिप्लेस करून तिथं इलेक्ट्रोफाईल, की जो आपण इलेक्ट्रोफाईल इथे घेतला तो इलेक्ट्रोफाईल आलाय. आता पहा याचा अर्थ असा नाही की हा असा कंपाऊंड घेतला, असा कंपाऊंड घेतला याच ठिकाणी जॉईन झाला तो, असं नाही. आता हा कंपाऊंडचा स्ट्रक्चर जर काढला आपण, एक मग त्याला कुठेही घेतला कोणत्याही साईडला घेतला तर सगळे एकच आहेत. तर बघा हा आणि हे सगळे हा एकच कंपाऊंड आहे. की तुम्ही म्हणाल की या साईडला घेतला सरांनी, तसं नसतं. तुम्ही या साईड इथं पण घेऊ शकता त्याला वरती, इकडे घ्या, इकडे घ्या, इकडे कुठे कोणत्याही एका ठिकाणी आला तो म्हणजे तो कंपाऊंड तोच असतो. फक्त या कंपाऊंडला जर आपण थोडं असं फिरवलं याला तर हा राहील, आणि यालाच आपण थोडं असं फिरवलं तर हा राहील. तर अजून फिरवलं असा भेटेल, असं अजून फिरवलं असा भेटेल. फक्त याला रोटेट केलेलं आहे, हाच कंपाऊंड आहे. तुम्ही याच्या जागेवर याच्यापैकी कोणताही कंपाऊंड लिहू शकता. असं नाही की एक लिहिला आहे तर तसाच लिहू शकता, असं नाही. हे जनरल एक्झाम्पल घेतलं आपण. आता इथे एक एक्झाम्पल घेऊ आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचं. आधी आपण सुरू करतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. फिलिक सबस्टिट्यूशन
किंवा ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन याला असंही म्हणतात, ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, AES असा याचा शॉर्ट फॉर्म तुम्ही म्हणू शकता. ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हे जनरल एक्झाम्पल घेतलं आपण. आता एक एक्झाम्पल घेतो अजून. प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ AbBr थ्राइस. हे एक्झाम्पल घेतलं. AbBr थ्राइस म्हणजे काय होतं, लेविस ॲसिड. लेविस ॲसिड कसा येतो, हा Ab, हा Br, दुसरा Br आणि हा थर्ड Br. Br काय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह, स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढतायत ते, म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन्स ऑब्विसली कमी करतात. तर काय होतं, हे दोन Br जे असतात, Br आणि हा दुसरा ब्रोमिन, तर याची लोन पेअर जो ॲक्सेप्ट करून घेतो, स्वतःकडे ओढून घेतो. हे सगळे त्याच्याकडून इलेक्ट्रॉन ओढतात, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन डिफिशियंट करतात, त्याला इलेक्ट्रॉन कमी होतात त्याच्याकडे. म्हणून हा Br काय करतो, त्याच्यावर अटॅक करतो, त्याला इलेक्ट्रॉन गरज असते म्हणून तो Br कडून इलेक्ट्रॉन घेतो. तर इथं आपल्याला मायनस प्लस असा कंपाऊंड आपल्याला भेटतो. नंतर काय होतं, ही लोन पेअर कंप्लीट ही बॉन्ड पेअर कंप्लीट ब्रोमिन ओढून घेतो, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त जॉईन असल्यामुळे हा ब्रोमिन कंप्लीट इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेतो. म्हणून ह्या ब्रोमिनवर म्हणून ह्या ब्रोमिनचा हा इथला इलेक्ट्रॉन या ब्रोमिनचा हा इलेक्ट्रॉन या ब्रोमिनने स्वतःकडे ओढून घेतला, म्हणजे एक इलेक्ट्रॉन या कडचा कमी केला, म्हणून या ब्रोमिनवर प्लस चार्ज असा येतो. आता हा प्लस चार्ज येण्याच्या आधी जी बेंझिन रिंग असते, तर बेंझिन त्यावर अटॅक करतो. बेंझिन अटॅक केल्यामुळे, तर हे मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम तुम्हाला पुढे राहणार आहे. एक जनरल एक्झाम्पल घेतो म्हणून इथं डायरेक्ट रिॲक्शन मी लिहितो. हे मेकॅनिझम तुम्हाला पुढे आहे. तर या ठिकाणी असा ब्रोमिन लागला, प्लस इथला एक हायड्रोजन गेला, या ठिकाणचा हायड्रोजन जो होता तो हायड्रोजन निघाला, आणि इथला एक ब्रोमिन असा HBr तो बाहेर निघाला. आणि हा कॅटलिस्ट आपण त्यालाच म्हणतो, जो रिॲक्शनमध्ये भाग घेत, रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी किंवा रिॲक्शन प्रोसीड करण्यासाठी, रिॲक्शन प्रोडक्ट यील्ड वाढवण्यासाठी मदत करतो, आणि लास्टली अनचेंज राहतो. तर हा आपल्याला इथे Br3 तसाच राहतो, इकडे HBr भेटतो, आणि इकडे ब्रोमिन लागला म्हणून ब्रोमोबेंझिन. ही एक रिॲक्शन आपण जनरल एक्झाम्पल घेतलं, पण अजून पुढे एक्झाम्पल्स त्याचे पाहू.